नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण फक्त 1 वाटी तांदळापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेत. घरी जो आपण भात करण्यासाठी तांदूळ वापरतो तो कुठलाही तांदूळ इथे तुम्ही घेऊ शकता. आता हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे भिजत घालायचे आहेत. तर इथे हे आधीच मी तांदूळ भिजत घातले होते. तर तुम्हाला 3 ते 4 तास आधी हे तांदूळ भिजत घालायचे आहेत आणि तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये 1 तास हे तांदूळ भिजत घातले तरी चालेल. किंवा जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्री भिजत घातले आणि सकाळी यापासून नाश्ता बनवला तरी चालेल. तर इथे पहा भिजल्यानंतर हे तांदूळ छान असे सॉफ्ट झालेत. हातानेही सहज तुटत आहेत. आता यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आता यामध्ये 3 ते 4 चमचे पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ पेस्ट याची करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता हे मी बारीक करून घेतलं आहे. ही तयार पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही याच्यामध्ये काढून घेतलं आहे. जर तुमचं मिश्रण घट्ट असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून असं करून घ्या. पहा आता यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी तयार करूया. तर इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की इथे मी पाव चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता आणि किसलेलं आलं घातलं आहे. याबरोबरच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. आता हे सगळं तेलावरती परतून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी रेड चिली फ्लेक्स घातलेत. हे ऑप्शनल आहेत, फक्त रेसिपी छान दिसावी म्हणून इथे मी घातलेत. सगळं हे असं परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि ही तयार फोडणी आता आपल्या या मिश्रणामध्ये घालायची आहे. या फोडणीमुळे रेसिपी खूप छान खमंग होईल. ही फोडणी या पिठाबरोबर मिक्स करून घेऊया. आता इथे मी भाज्या घेतल्यात. तर यामध्ये मी गाजर किसून घेतला आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. या सगळ्या भाज्या आता यामध्ये काढून घ्यायच्यात. याबरोबरच तुम्ही यामध्ये किसलेला कोबी घालू शकता. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या इथे तुम्ही घालू शकता. बारीक चिरलेली मेथी घातली तरी चालेल. सगळ्या भाज्या यामध्ये काढून घेतल्या आणि मिक्स करून घेतलं. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. याबरोबरच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. घरी ज्या भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता आणि जर भाज्या नसतील तर फक्त कांदा आणि टोमॅटो घालून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याला आणखी थोडंसं असं पातळ करून घेते. तर हे पहा असं आहे. आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा तेल घातलं. तेल आता ब्रशने सगळीकडे पसरवून घेऊया एकसारखं. खूपच कमी तेलामध्ये होणारी आणि मस्त अशी रेसिपी आहे. आता यावरती तयार मिश्रण असं घालायचं आहे. तुम्ही हे डोसा तव्यामध्ये सुद्धा बनवू शकता. अशा पॅनमध्ये बनवल्यामुळे राऊंड असा शेप येतो आणि सगळे आपले एकसारखे बनतात.
तर पहा असं मस्त राऊंड हे तयार झालं आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायचे आणि हे आपण 2 ते 3 मिनटं असंच भाजून घेऊया. तर इथे साधारण 3 मिनटं झालेत. आपण झाकण काढून पाहूया. तर भाज्यांमुळे पाहू शकता किती मस्त दिसतंय हे. तर हे तयार आहे. आता आपण उलटून घेऊया. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे थोडंसं भाजून घेऊ म्हणजे भाज्या सॉफ्ट होतील. पाहू शकता मस्त असा हा नाश्ता तयार आहे. भाज्यांमुळे किती सुंदर दिसतोय आणि याबरोबरच आपण यामध्ये जे चिली फ्लेक्स घातले ते सुद्धा खूप छान दिसत आहेत. तर आपण काढून घेऊया. तुमच्याकडे जर असा पॅन नसेल तर छोटा जो तडका पॅन असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. छोट्या छोट्या आकाराचे खूप छान हे पॅनकेक बनतात. तर मी तुम्हाला तडका पॅनमध्ये सुद्धा हे बनवून दाखवते. तर इथे मी छोटा तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. 3 ते 4 ड्रॉप मी इथे तेल घातलं आणि यावरती आता तयार मिश्रण घालायचं. यावरती झाकण ठेवूया आणि एका बाजूने हे भाजून घेऊया. साधारण 3 मिनटं झालेत. पाहू शकता दिसायला अगदी मस्त दिसतंय आणि हे छोट्या आकाराचं आपलं पॅनकेक तयार आहे. पौष्टिक अशी रेसिपी आहे. इनो सोडा असं काहीही नाही आहे. घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी रेसिपी तयार झाली. तांदूळ तर प्रत्येक घरात असतात. त्याबरोबरच ज्या भाज्या घरी असतील त्या भाज्या वापरून तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. इथे मी कांदा टोमॅटोच्या चटणीबरोबर हे सर्व केलं आहे. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हे सर्व करू शकता. चवीला मस्त लागतं. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.